नमस्कार. श्री माताजी निर्मला देवी सहयोग परिवार यांच्यातर्फे वडगाव बुद्रुकमध्ये अक्षय तृतीयेला जो सहयोगाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष जाण्याचा संधी मला मिळाली आणि मला वाटतं योग साधला गेला आणि ते पुण्यकर्म जे आहे ते करण्याची संधी मला माताजींमुळे मिळाली. त्याबद्दल मी सतशः ऋणी आहे. त्याचं कारण असं की आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी आपल्या सर्वांना असतात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी कौटुंबिक असतील, सामाजिक असतील किंवा आर्थिक अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. परंतु मुख्य जीवन जे आहे आपलं ते आपण जीवनाचं शेवट जो आहे तो चांगला व्हावा किंवा आपलं जीवन चांगलं जगता यावं त्यासाठी आपण मुख्य प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपली कुंडलिनी जागृती करावी लागेल. कुंडलिनी जागृती कशी करावी लागेल तर आपल्याला गुरूंच्या आशीर्वादामध्ये जाऊन सहयोग असेल किंवा आपले जे काही गुरु आहेत, महात्मे आहेत त्यांच्या सानिध्यात जाऊन आपला परमार्थ जो आहे किंवा आपली जागृती करावी लागेल. आणि मला वाटतं हा जो सहयोगाचा कार्यक्रम झाला तो विनामूल्य होता आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी त्याचा लाभ घेतला. मला वाटतं भविष्य काळामध्ये असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये व्हावे, लोकांची लोकजागृती व्हावी. भौतिक सुविधा ज्या आहेत आपल्या जीवनामध्ये त्या तर गरजेच्या आहेत, म्हणजे ज्या अत्यावश्यक आहेत त्या गरजेच्या आहेत. परंतु आपल्या जीवनाचा उद्धार जर करायचा असेल तर आपल्याला ईश्वराशिवाय दुसरा उपाय नाहीये आणि त्यासाठी आपल्याला सायंटिफिक शास्त्रीय पद्धतीने कुंडलिनी जागृती करणे ही खूप गरजेची आहे. आणि ते कोण करत असेल तर श्री निर्मला देवी परिवार जो आहे तो करत आहे. मी बऱ्याच वर्षापासून या लोकांच्या संपर्कामध्ये आहे. हा परिवार जो आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून लोकांना जास्तीत जास्त ईश्वराजवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आपलं जीवन जे आहे शुद्ध, चारित्र्यवान, स्वच्छ कसं होईल, आपलं मन कसं स्वच्छ होईल, आपलं हृदय कसं स्वच्छ होईल याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करतो. आणि मला वाटतं भविष्य काळामध्ये मी स्वतः जाणारच आहे, परंतु तुम्ही सुद्धा सर्वांनी यावं, आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. आपण सर्वजण काम करतोय, म्हणजे आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, तुम्ही कौटुंबिक जबाबदारी सांभाळता, परंतु ज्यावेळेस वैयक्तिक वेळ येते त्यावेळेस आपल्याला स्वतःच्या उद्धारासाठी प्रयत्न करावा लागतो. आणि तुमच्या स्वतःच्या उद्धारासाठी आपल्याला कुंडलिनी जागृती करणे आणि ते खूप कमी वेळामध्ये, आपल्याला खूप 4 तास 5 तास 10 तास त्यासाठी द्यावा लागत नाही, कमी वेळामध्ये आणि दररोज 2 टाइम आपल्याला जर तो केलं तर आपल्याला निश्चितपणे त्याची अनुभूती येते आणि आपल्या जीवनाचं सार्थक निश्चितपणे होईल. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, विनामूल्य आहे. आपण सर्वांनी यावं, प्रयत्न करावा आणि तीच खरी शक्ती आपल्याला भविष्य काळामध्ये जगराहाटीमध्ये तारू शकेल. धन्यवाद. जय माताजी.